लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अब की बार 400 पारचा नारा दिला होता. मात्र या घोषणेमुळे एक प्रकारे एनडीए आघाडीचं नुकसान झालं असून एनडीए 400 पार गेल्यामुळे आपल्या देशाचं संविधान बदललं जाणार नाही, ही गोष्ट लोकांना पटवून देताना आमच्या नाकेनऊ आले, असं वक्तव्य अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका करणाऱ्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी मंगळवारी आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करत टीकास्त्र सोडलंय. या पोस्टमध्ये निलेश राणे यांनी छगन भुजबळांना आवरण्याची गरज असल्याचं म्हटलंय. श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे. मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही. नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात, ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो, पण उठसूट कोणी युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही, कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे, अशी पोस्ट निलेश राणे यांनी केली आहे. माझं म्हणणं सरळ आहे की भुजबळ साहेब मागच्या काही महिन्यांपासून, जेव्हापासून मला वाटतं 2.5 वर्ष या सरकारला झालं तेव्हापासून काही ना काहीतरी ह्या युती सरकारला अडचणीत आणण्यासाठी ते सातत्याने काही ना काहीतरी स्टेटमेंट देत आहेत. आम्ही बोललो नाही, आम्ही ऐकत राहिलो. पण आता एवढ्या सातत्याने ते बोलत राहिले. आणि भारतीय जनता पक्ष हा कसा आहे, भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात किंवा देशात सुद्धा राजकीय दृष्ट्या एक नंबरचा पक्ष आहे, सर्वात मोठा पक्ष आहे. आम्ही कधीच अशी उलटसुलट मागणी करत नाही, एवढा मोठा पक्ष असून सुद्धा. आमचे नेते सांभाळायचं काम करतात, सगळ्यांना एकत्र ठेवायचं काम करतात. पण भुजबळ साहेबांचं काय, त्यांची जी भूमिका आहे ती काही कळत नाही त्यांना. म्हणजे मला काही समजत नाही की त्यांना नेमकं काय हवं आहे, ते इतके अस्वस्थ का आहेत. आणि त्याच कारणामुळे मी बोललो की भुजबळ साहेबांना आता आवरलं पाहिजे. कारण का जर ते सातत्याने एक व्यक्ती युती सरकारच्या बद्दल काही ना काहीतरी स्टेटमेंट देत असेल, म्हणजे त्यांच्या मनात काहीतरी असेल आणि त्यांना आता आवरणं गरजेचं आहे. आणि मोदी साहेबांचा जो काय 400 पारचा, म्हणजे 400 पारची जी घोषणा होती ती मोदी साहेबांची होती. आणि म्हणून त्याला चॅलेंज करणं, त्या घोषणेला चॅलेंज करणं, आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ते आवडणार नाही आणि ते आम्हाला सहन झालं नाही आणि होणार देखील नाही. म्हणून त्यांनी एका ज्येष्ठ मंत्र्यांसारखं, ते आता युती सरकारचा एक भाग आहेतच, तर त्यांनी तसं वागलं पाहिजे. ते मार्गदर्शन केलं पाहिजे. आता नुसतं टीका करत राहणं, मला हे नको, मला ते पाहिजे, हे काय बरोबर नाही ना. एका एका ज्येष्ठ मंत्र्यांना हे शोभत नाही. आणि तेच मी म्हटलं